मोदी साहेबांचा आजचा इंटरव्ह्यू, ह्याच्यापूर्वी मी मॅच फिक्सिंग ऐकलं होतं, इंटरव्ह्यू फिक्सिंग कधी ऐकलं नव्हतं. म्हणजे एवढ्या पराभूत मानसिकतेने एखाद्या वार्तालापाला सामोरं जाणं हे हास्यास्पद आहे. मग प्रधानमंत्र्यांनी घ्यायची खुली कॉन्फरन्स जी अत्यंत दबावाखाली त्यांनी घेतली, कारण का वारंवार विचारलं जाऊ लागलं जगामध्ये की 4.5 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही, म्हणून त्यांनी घेतली. याला प्रेस कॉन्फरन्स नाही म्हणत, याला सेटिंग म्हणतात. सेटिंग आजच्या तरुणांच्या भाषेत ज्यांच्यावर त्यांना प्रचंड विश्वास आहे असं ते म्हणाले, ते तरुण याला सेटिंग म्हणतात. ते तरुण तुम्हाला विचारतात मोदी साहेब की 2 कोटी नोकऱ्या देणार होते, गेल्या कुठे ते नोकऱ्या? तुम्ही तर आम्हाला पकोडे विकायला सांगताय. सर्व धर्म समभाव जपला पाहिजे असे मोदी साहेब म्हणतायत. 2002च्या कतलीबद्दल, तिथे झालेल्या मुसलमानांच्या शिरच्छेदाबद्दल ते बोलणार नाहीत. विचारल्यानंतर म्हणतात की कुत्र्याचं पिल्लू मेलं तरी वाईट वाटतं, आणि पंतप्रधान म्हणतात की सर्व धर्म समभाव जपला पाहिजे. राफेलच्या बाबतीत किमतीवरती बोलायला तयार नाहीत. राफेलमध्ये माझ्यावर वैयक्तिक आरोप नाही आहेत. मोदी साहेब फक्त सही तुमची आहे त्या राफेल डीलवर, बाकी कोणाची सही नाही. सगळ्या समित्यांना डावलून राफेलचं डील केलं. आमचा प्रश्न एवढाच आहे, 526 कोटीचं विमान 1760 कोटीला का घेतलं? आजपर्यंत 55 महिने झाले पंतप्रधान होऊन 95 वेळा विविध देशांना भेटी दिल्यात. 2,500 कोटी रुपये खर्च झाले. मागच्या कुठल्याही पंतप्रधानांनी एवढा खर्च कधीही परदेशी भेटींवर दिला नाही. या देशामध्ये करण्यासारखं खूप आहे. त्यामुळे परदेशात जाऊन तुम्ही काय मिळवलं? कारण का इन्व्हेस्टमेंट आलेलीच नाही. रिपोर्ट सांगतात की इन्व्हेस्टमेंट खाली गेलेली आहे. पत्रकार परिषदेत तुम्हाला बुलंदशहरमध्ये जो सुब्रत सिंग मारले गेले त्यांच्याबद्दल बोलावंसं नाही वाटलं. पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला कथुआ उन्नावबद्दल बोलता नाही आलं. ज्या दलित पोरीला संजारीला जाळून मारण्यात आलं तिच्याबद्दल बोलले नाही. सर्जिकल स्ट्राईक हे जणू काय म्हणजे ते स्वतःच गेले होते असंच सांगतायत. सर्जिकल स्ट्राईक भारताच्या इतिहासामध्ये कमीत कमी 50 वेळा झाला, 50 वेळा. पण स्वतः मिलिटरीच्या एका रिटायर्ड मेजर जनरल जे त्या सर्जिकल स्ट्राईकचा भाग होते म्हणाले याची प्रसिद्धी करायची नसते आणि याचं राजकारणी करायचं नसतं. आरबीआय तर हा मोठाच विनोद आहे. जेव्हा तुम्ही सेक्शन 7 लावलं, सेक्शन 7 तहत तुम्हाला आरबीआयचे सगळे अधिकार काढून घ्यायचे होते, कारण का तुम्हाला 3.5 लाख कोटी रुपये स्वतःची इज्जत म्हणजे मंत्रिमंडळाची आणि एकंदर घसरलेली आर्थिक परिस्थिती ही सावरण्यासाठी, आयलँड एफएसला सावरण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून तुम्हाला हव्या होत्या. आणि रामदास आठवले तर त्याच्यावर कर बोलले की आम्हाला जर 3.5 लाख कोटी रुपये मिळाले तर आम्ही 15 लाख रुपये वाटत जाऊ. आणि हे सगळं उर्जित पटेल हे कितीही तुमचे असले तरी शेवटी माणसाला स्वाभिमान असतोच. एखादी संस्था मी त्याचं नेतृत्व करत असताना डुबली तर आयुष्यभर लोक मला दोष देतील, त्याच्यापेक्षा ते बाहेर गेले. त्यांच्यावर दबाव होता, त्यांचा स्वतःचा होता, तुमचा नव्हता. एका चारित्र्य संपन्न माणसावरती स्वतःचा दबाव असतो, दुसऱ्याचा नसतो. आणि गांधी कुटुंब तर त्यांना नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही. आणि ही सर्वात खेदजनक गोष्ट आहे की एक पंतप्रधान हे म्हणूच कसं शकतात की गांधी कुटुंब जामिनावर बाहेर आहे. जामीन देणं न देणं हे न्यायालयाचं काम आहे, पंतप्रधानांचं नाही. आता माझ्या इकडे इन्कम टॅक्सची फाईल येणार आहे, आता बघतो इन्कम टॅक्सची फाईल इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जाते, प्रधानमंत्र्यांकडे जात नाही. म्हणून तर आमचं म्हणणं आहे की एकछत्री अंमल आणि देश हुकुमशाहीकडे जातोय हे आजच्या वार्तालापावरनं परत एकदा सिद्ध झालं. हिंमत असेल तर 100 जणांची पत्रकार परिषद असते, खुली पत्रकार परिषद घ्या. जिथनं जे बॉल येतील त्याच्यावरती बॅटिंग करायला शिका. मी तुम्हाला प्रश्न देईन, तुम्ही मला विचारा.